नमस्कार मित्रांनो, परत एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्या पुढे। माझं नाव दीपक ओगळे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर। जे रेग्युलर आपण व्हिडिओ करत आलेलो आहे आणि दाखवत आलोय की इंडिया ग्रो काय करू शकतो। तसंच आज जर बघायला गेलं तर आज आपण एका फार्मरकडे आलोय, एका शेतीमध्ये आलोय आणि त्या शेतीचा रिझल्ट आज आपल्याला बघायला मिळतोय। मित्रांनो, आज आनंद वाटला। आपल्या सोबत आज एक सर आहेत, एक भैया आहेत, ज्यांच्या शेतामध्ये आज आपण काही दिवसापूर्वी इंडिया ग्रो हे एक माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण इंडिया ग्रो जे काही दिलंय, जी काही शेती तुम्ही बघताय मित्रांनो, ही अख्खी शेती यांची आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आज आपण आलोय। तर आज आपण ज्या प्लॉट मध्ये उभं आहे ते प्लॉट आहे गव्हाचा। हे जे काही आहे मित्रांनो, यांनी याच्यामध्ये जो काही रिझल्ट तुम्हाला दिसतोय, जे काही तुम्हाला शेती समोर दिसतीये, जो काही गहू तुम्हाला समोर दिसतोय, तर याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत आपण। आपल्या ज्या शेतामध्ये ज्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे त्या शेतकऱ्यासोबत तर आपण वेलकम करू आपल्या चॅनल मध्ये सरांचं। आणि आज सरांना काही जे काही रिझल्ट ह्या शेतीमध्ये आलेला आहे तो नक्की त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। सर, तुमचं नाव सांगा। दिनेश मनोहर भोसले। दिनेश भोसले सर आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर दिनेश भोसले सरांचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यानंतर त्यांचे बंधू सुद्धा आपल्या सोबत आहेत मित्रांनो, आणि पूर्ण फॅमिली आज आपल्या सोबत आलेली आहे। आणि आज आपल्या सोबत या इंडिया ग्रोच्या प्रोडक्टची चर्चा ते करायला आलेले आहेत। तर सर, जो काही गहू आज आपण हा सगळा गहू तुमचा बघतोय, तर या गव्हामध्ये हा गहू किती महिन्याचा आहे? पावणे 2 महिन्याचा आहे। पावणे 2 महिन्याचा गहू तुम्ही बघताय मित्रांनो। तर सर, या आपण इंडिया ग्रो जे काही तुम्हाला ब्रँड दिलाय, तर त्या इंडिया ग्रो ब्रँड दिल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय गेल्या पावणे 2 महिन्यामध्ये? अजून बाकीचे जे पूर्ण गहू आहेत कोणाचीच निसवलेली नाही। ओके, आपल्या गावाला युरिया बी वापरलेलं नाही आपण अजून। अच्छा, अजून पावणे 2 महिन्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला या शेतीकडे बघून? पूर्ण गहू भरलेला आहे। म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघू शकता, झूम करून आपले तांबारे सर कॅमेरा दाखवत आहे मित्रांनो की पूर्ण गहू भरलेला आहे। आज जर बघायला गेलं तर पावणे 2 महिन्यामध्ये गव्हाची जी काही साईज आहे, गव्हाची जी काही हाईट आहे तुम्ही बघू शकता। सर, थोडं आपल्या गव्हाकडे फिरवा। जे काही पावणे 2 महिन्यामध्ये जी काही उंची आहे ती उंची तुम्ही बघू शकता। निश्चित बाकीचं इथं शेतं आहेत मित्रांनो, बाकीचे भरपूर शेतं आम्ही बघतोय ज्या शेतामध्ये याच्यासारखी उंची अजून वाढलेली नाहीये। तर खूप चांगला रिझल्ट आलेला आहे। तर परत सर, अजून तुम्ही काही सांगू शकता? ते सगळ्यांनी हा गहू वापरायला पाहिजे, याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे सगळ्यांनी। यस मित्रांनो, तर नक्कीच यासोबत आज ट्रीटमेंट घेतली ते बी सांगा। दाणेकर कृषी केंद्राकडून औषध आणली होते, यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे गावासाठी। भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक। विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपल्या सोबत एक असे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, ज्यांचं खुलताबाद मध्ये पहिलं दांडेकर कृषी सेवा केंद्र आहे आणि ज्यांच्यावर एक खूप मोठा ट्रस्टेड असा वर्ग आहे मित्रांनो। ते सर सुद्धा, आपले दांडेकर सर सुद्धा सोबत आहेत। आणि दुसरी गोष्ट, आज ज्यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आहेत मित्रांनो, त्यांचं सुद्धा एक कृषी केंद्र आहे। सर, आपल्या कृषी केंद्राचं नाव काय? धनश्री कृषी केंद्र। धनश्री कृषी केंद्राचे जे काही मालक आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहे मित्रांनो। आणि आज जर बघायला गेलं तर त्यांच्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत, तर ते जे शेतामध्ये जे काही प्रोडक्ट वापरतात ते